प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार. मी मंजुषा शिंदे. मी बारामतीवरून आहे आणि मी एक हाउसवाईफ आहे. क्या बात आहे. पाहू शकता एक हाऊस वाईफ आज आपल्याला 1 तास एक्सरसाइज गाईड केली आणि त्याचं राज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण नेहमी म्हणतो ना, जिसकी कहाणी उसकी जबानी. म्हणजे त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत, की ह्या एनर्जीचं राज काय आहे. मॅडम, काय चॅलेंज घेऊन ही फॅमिली जॉइन केली बरं तुम्ही? सर सुरुवातीला मी माझं वाढलेलं वजन घेऊन या फॅमिलीमध्ये आले होते. वजन खूप होतं माझं. 92 किलो वजन होतं सर माझं. 92 किलो वजन वाढलं होतं हो. आणि वाढलेलं वजन घेऊन तुम्ही या फॅमिलीमध्ये आलात. मग किती 92 किलो वजन तुमचं किती दिवसापासून वाढलं होतं बरं मॅडम? हळू-हळू वाढत गेलं सर 12-13 वर्षापासून. ज्यावेळी थायरॉइड डिटेक्ट झाला, तेव्हापासून वजन वाढत गेलं सर माझं. ते 92 किलोवरती आलं. म्हणजे 92 किलो तुमचं वजन झालं आणि शरीरामध्ये एक-एक आजार निर्माण. त्या वाढत्या वजनामुळं काय-काय चॅलेंज होते बरं निर्माण झाले शरीरामध्ये? वाढलेल्या वजनामुळे सर आजार पण मला येत राहिले. पण माहीत नव्हतं की वाढलेल्या वजनामुळे मला हे सगळे आजार व्हायला लागलेले आहेत. प्रथमतः थायरॉइड डिटेक्ट झाला. थायरॉइडची 100 एमजीची गोळी सुरू झाली. त्यानंतर पीसीओडीचा प्रॉब्लेम सुरू झाला. पिरियड माझे रेग्युलर येत नव्हते. त्याच्यानंतर खूप सारा त्रास व्हायला लागला. त्याचनंतर मला माझी सर्दी बाहेर पडत नव्हती. इथं सर्दी साठून राहायची. हे दुखायचं माझं. सर्दी बाहेर पडत नसल्यामुळं कानाचा पडदा फाटून माझ्या कानातून रक्त आणि पू सततच यायला लागलं. त्या डिप्रेशनमध्ये मी गेल्यामुळं आधीच माझ्या पाठीच्या कंबर दुखत असल्यामुळं पाठीच्या मणक्यामध्ये 5व्या-6व्या मणक्यात गॅप होता. गुडघे दुखत होते सर. त्यानंतर हळू माझं म्हणजे सगळंच चेंज होत गेलं. किडनी स्टोन झाले. 6 एमएमचे दोन्ही किडन्यामध्ये खडे होते माझ्या. आणि त्यानंतर त्या डिप्रेशनमुळं मला बीपी डिटेक्ट झाला. हाय बीपीची गोळी सुरू झाली आणि हाय बीपीच्या नंतर मला शुगरचं इन्सुलिन सुरू झालं सर. खूप सारे चॅलेंज घेऊन मी आरोग्य फॅमिलीमध्ये आले होते. पण आले तेव्हा फक्त मला वजन कमी करायचं होतं. हे चॅलेंज बरे होतील की नाही हे मला माहीत नव्हतं सर. मॅडम, फक्त डॉक्टरांनी मॅडम, सांगितलं होतं मॅडम की वजन मला कमी एक करा. सांगा. शिंदे मॅडम मला एक सांगा. आता जी तुमची किराणा मालाची जी लिस्ट होती, ह्याच्यामध्ये नेमका आजार तुम्हाला त्रास कुठला नव्हता हे सांगू शकाल का थोडंसं? म्हणजे ही जी लिस्ट होती ना माझ्या तर लक्षातच नाही राहिली. कारण तितक्या फास्ट तुम्ही एवढी आजाराची लिस्ट होती ना तुमच्याकडे, की मला ते हे नाही झालं. मग तुम्हाला नेमकं कुठला आजार नव्हता याचं काही आहे का तुमच्याकडे, की बाबा हा आजारच माझ्याकडे नव्हता, हा मला त्रासच नव्हता? नाही. सर म्हणजे कुठलंच नव्हतं असं काहीच नाही सर. खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. असं जगणं मुश्किल झालं होतं मला. नको वाटायचं जगायला. कधी एकदाच असं एक-एक वेळेस वाटायचं देवा पटकन घेऊन जा. माझ्यामुळं पैशाचं सगळं नुकसान होतंय. घरचे सगळे डिस्टर्ब असतात. ॲडमिट केलं तर 8-8, 15-15 दिवस ॲडमिट करावं लागायचं. दर 4 दिवसाला हॉस्पिटलला जावं लागायचं सर. अख्खं घर डिस्टर्ब होतं. कुठलं नव्हतं असं नव्हतं. हायपर ॲसिडिटीचा तर इतका प्रॉब्लेम होता सर आणि पी-सी-ओ-डीमुळे माझं 6 पॉइंटच्या वरती एच-बी कधीच गेलं नाही. त्याच्यासाठी सतत मला इंजेक्शन लावावं लागायची, रक्त लावावं लागायचं. कुठलं नाही असं कुठलं नव्हतंच सर माझ्याकडं. म्हणजे एवढे आजार घेऊन तुम्ही जीवन जगत होतात. मला तर वाटतं जगातले सगळेच आजार तुमच्यामध्ये येऊन ठेपले होते आणि त्याचं कारण फक्त एकच, की वाढलेलं खोटं वाटत वजन. असेल इथं कसं आहे आपल्या कॉलवरती बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. हे माझे सगळे फाइल्स आहेत सर. बारामतीतील नामांकित डॉक्टरांच्या ह्या फाइल आहेत सर माझ्या. पी-सी-ओ-डीसाठी नात्यापुत्याचं ट्रीटमेंट चालू होतं. हे पी-सी-ओ-डीसाठीच होतं. आणखी एक फाईल राहिली माझी कानाची. एवढे सगळे म्हणजे चॅलेंज होते. कोलेस्ट्रॉल सुद्धा माझं वाढलेलं होतं सर. म्हणजे एवढे आजार घेऊन तुम्ही जीवन जगत होता आणि सगळे असह्य जीवन आपण म्हणतो ना असह्य जीवन. आणि मॅडम, हे एवढे आजार घेऊन जीवन जगत असताना काय वाटत होतं बरं तुम्हाला? काय त्यावेळेस काय विचार यायचे तुमच्यामध्ये, की बाबा एवढे आजार माझ्या शरीरामध्ये कुठलाच आजार बाकी नाही आणि याचं कारण एकच आहे, की 92 किलो म्हणजे शरीरामध्ये वजन वाढलंय. एवढे हॉस्पिटल एवढे मोठे मोठे डॉक्टर केले तरी पण माझे आजार बरं वाटत नाही.
त्यावेळेस काय वाटायचं बरं? काय विचार यायचे की बाबा माझं कसं? असं काय वाटतं बरं मॅडम? काय वाटलं त्यावेळेस? खूप असं मी एकांतात एकटी असायचे, खूप रडायचे. असं वाटायचं मी इतके घाण विचार डोक्यात यायचे, की मी एवढं म्हणजे शून्यातून उभं केलं. माझी मुलं शिक्षण घेतायत. मुलांचं शिक्षण पुढं आहे. माझ्यामुळे सगळेजण डिस्टर्ब होतायत. देवा याच्यापेक्षा मला मोकळं कर, मला घेऊन जा. नको हे जीवन. रात्रभर जागी असायचे सर डिप्रेशनमुळे मी रात्रभर झोपत नसायचे. आणि एवढं आता नातेवाईक एक बोलायचे, "जर 4 दिवसालाच दुखणं चालू आहे." म्हणजे नातेवाईकांचं बोलणं ते सगळे तर वेगळंच. सगळे लोक तुम्हाला डिस्टर्ब झाले होते की कारण तुमच्या शहरामध्ये एवढे आजार होते की बघायचं किती दिवस म्हणजे बघा या ठिकाणी खरोखर ज्या व्यक्तीचं आपण म्हणतो ना एक मन आहे ज्याचं जळतं त्यालाच कळतं ज्याचं जळतं त्यालाच कळतं ही म्हण आहे कारण बघा एका घरामध्ये जर एक व्यक्ती आजारी असेल तो दवाखान्याने त्रस्त असेल तो एक व्यक्ती त्रस्त नसतो तो एक व्यक्ती पूर्ण फॅमिली डिस्टर्ब करतो कारण बघा दवाखान्यामध्ये आपण ऍडमिट झालो की आपल्या सेवेसाठी एक व्यक्ती तिथं थांबावं लागतं आणि एक व्यक्ती ते जेवण त्याला ने कर आणि त्याबरोबर त्याला बघण्यासाठी अख्ख्या नातेवाईकाची रांग त्या दवाखान्याकडे लागते बघा एक व्यक्ती डिस्टर्ब किती लोकांना करतो बघा कारण का आता आपल्या अशी संस्कृती आहे तो दवाखान्यात ऍडमिट झाला ना की त्याला बघायला मात्र एक बिस्किटचा पुडा घेऊन जातात पण तो चांगला असताना त्याला कधी कुणी सांगणार नाही तो चांगला आहे अजून चांगलं जीवन जग कधी सांगणार नाही पण तो दवाखान्यात मात्र ऍडमिट झाला की त्याला बघायला मात्र रांग लागते आपल्याकडे बिस्किटचा पुडा घेऊन जातात बघण्यासाठी आणि बघा किती व्यक्ती डिस्टर्ब होतात एक पेशंट एक व्यक्ती आजारी पडतो आणि अख्खं नातेवाईक पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते आणि तसंच मॅडमच्या आयुष्यामध्ये झालं की नातेवाईक पण कंटाळले असतील की बाबा हिचा दवाखाना तरी किती करायचा बरं ही बरी तरी कधी होणार सर कॉलवरती आहेत माझे नातेवाईक, ते ऐकतही असतील. नंतर नातेवाईकही कंटाळले होते. अक्षरशः आम्हाला दवाखान्यात असताना डबाही कुणी देत नव्हतं. आम्ही विकतचे मेसचे डबे घेऊन खात होतो. नातेवाईक सुद्धा कंटाळले होते, सारखंच कुठपर्यंत ह्यांचं करायचं. म्हणजे एवढे आजार घेऊन जीवन जगत होतात मॅडम मला आता एकच सांगा एवढं तुमचं आजार आणि ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर काय बदल झाला बरं आपल्यामध्ये सर, या फॅमिलीची ओळख मला माझे धीर प्रल्हाद शिंदे यांनी करून दिली आणि माझे ग्रेट कोच आशादेव मॅडम आणि दीपक वाघमारे सतत मला 1 महिना कॉल करायचे. पहाटे उठवायचे, उठा म्हणून. मी उठायचे, गुड मॉर्निंग करायचे आणि झोपून जायचे, की असं वाटायचं मी खूप सारे प्रयत्न करते. खूप प्रयत्न केले होते वजन कमी करण्यासाठी. 6 किलोमीटर मी चालायला जायचे. जे काही कुणी सांगेल ते करायचे, पण काहीच फरक नव्हता. गुड मॉर्निंग म्हणायचे आणि झोपून जायचे. पण सतत 1 महिना कॉल केला आशा मॅडमने आणि शेवटी मी वैतागून म्हणाले, "रोज-रोज फोन येतोय, एकदाच आपण जॉइन करून बघूया काय आहे." पहिल्या दिवशी जॉइन केलं सर, 5 मिनिट वर्कआउट केला, थांबून गेले आणि त्यानंतर आपल्या ब्रेकमध्ये जे सगळेजण आपला शरीर शुद्धीकरण काढा घेतात आणि शेवटी जो सकस संतुलित आहार घेतात. मी कॉल केला आणि विचारलं, "मॅडम हे काय आहे? मलाही पाहिजे." आणि ते मी घेतलं, सुरू केलं सर. पहिल्या 3 दिवसामध्ये माझी ॲसिडिटी गायब झाली. 15 दिवसामध्ये मला पी-सी-ओ-डीला खूप छान रिझल्ट आला आणि पहिल्याच महिन्यामध्ये डॉक्टरांनी माझं शुगरचं इन्सुलिन बंद करून गोळी चालू केली आणि बीपीही माझा नॉर्मल आला सर. क्या आणि बात पहिल्या है महिन्यामध्ये म्हणजे जास्त नाही, पण 1.5 किलो वजन कमी झालं होतं सर. क्या बात आहे वजन 1.5 किलोच कमी झालं पण मॅडम सांगतायत की पहिल्या 1 महिन्यामध्ये माझी बीपीची आणि शुगरची गोळी डॉक्टरनं कमी पॉवरची दिली बीपीची गोळी बंद झाली आणि पीसीओडी सारखा बघा खूप या ठिकाणी माता भगिनी आहेत पीसीओडी सारख्या आजाराने खूप त्रस्त आहेत महिला आणि मॅडम सांगतायत की पहिल्या 15 दिवसात माझा तो त्रास कमी व्हायला चालू झाला कारण हा डिस्क्लेमर आहे व्यक्ती परंतु प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा येऊ शकतो बघा या ठिकाणी कोणी डॉक्टर नाही कुठलं औषध दिलं जात नाही आणि आपण कुठला आजार बराई करत नाहीत पण मॅडम तुम्ही मला एक सांगा एवढा 1 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये अमेझिंग असा बदल झाला या ठिकाणी तर कोणी डॉक्टर नाही किंवा तुम्हाला कुठलंही औषध दिलं नाही म्हणजे याचं काय राज आहे बरं तर याचा फक्त एकच राज आहे. हा माझ्या जीवनामध्ये आलेला अमृत, मी याला अमृत म्हणते सर.
की जे की खूप त्रस्त झाले होते, पण हे अमृत माझ्या जीवनामध्ये आले आणि तिसऱ्या दिवसापासून माझ्यामध्ये चमत्कार झाला. जणू काही जादू झाली आणि मी खूप अशी फ्रेश राहायला लागले. फक्त आणि फक्त हे अमृत याचं कारण आहे सर माझ्यामध्ये बदल क्या बात होण्याला. आहे. पाहू शकता मॅडम, मला एक सांगा, आतापर्यंत जी तुमची लिस्ट होती, एवढी आजाराची लिस्ट होती आणि 92 किलो वजन झालं होतं. सुरुवातीच्या किती दिवसामध्ये तुम्ही किती किलो वजन कमी झालं आणि ह्या कमी केलेल्या वजनामुळे तुमच्या ज्या शरीरामध्ये काय काय जे त्रास होते, काय काय चॅलेंज होते, याच्यामध्ये काय बदल झाला बरं सुरुवातीच्या किती दिवसामध्ये? सर सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये माझं जवळ-जवळ 10 ते 15 किलो वजन कमी झालं होतं आणि नंतर हळू-हळू 6 महिन्यामध्ये माझं 25 किलो मी वजन कमी केलं आणि हळू डॉक्टरांनी माझ्या पॉवरच्या गोळ्या कमी करत टोटल 6 महिन्यामध्ये माझ्या सगळ्या ऑल गोळ्या बंद केल्या. मला कुठलेही चॅलेंज आता राहिलेले नाही सर. मला किडनी स्टोनचा तो तर कुठं गायब झाला ते तर काहीच कळलं नाही. पण ऑल सगळ्या गोळ्या क्या बात है मॅडम. कधीही माझा बीपी चेक केला तरी माझा बीपी नॉर्मली येतो. एच-बी माझं आजही चेक केलं तरी 14 पॉइंट माझं एच-बी आहे. आणि हे सर्व श्रेय जातं माझे ग्रेट कोच आशादेव मॅडम आणि दीपक वाघमारे सर. त्यांनी जर मला योग्य मार्गदर्शन नसतं केलं, तर मला हा माझा सकस संतुलित आहार, माझं अमृत माझ्या जीवनामध्ये आलं नसतं आणि माझ्या जीवनामध्ये एवढा सारा बदल झाला नसता सर. क्या बात आहे मॅडम. प्रथम कॉंग्रॅच्युलेशन, कारण तुम्ही 6 महिन्यामध्ये 25 किलो वजन कमी केलंय आणि आज तुम्ही सांगताय की 6 महिन्यात माझ्या डॉक्टरच्या सल्ल्याने कमी कमी करत आज सगळ्या गोळ्या बंद आहेत. किती व्यक्तीने लिस्ट ऐकली होती बरं मॅडमच्या आजाराची, मॅडमच्या त्रासाची, आणि आज मॅडम सांगतायत की 6 महिन्यामध्ये सगळ्या गोळ्या माझ्या डॉक्टरने बंद केल्यात आणि 25 किलो वजन मॅडमनं कमी केलंय. क्या बात आहे. या कॉलवरती आता किती व्यक्ती आहेत बरं? मॅडमनं पहिल्यांदा काय सांगितलं की माझे कोच मला फोन करत होते, पण मी 1 महिनाभर फोन चालू केला, फोन खाली ठेवून दिला आणि झोपून टाकलं. असे किती व्यक्ती आहेत बरं? किती व्यक्ती असं करत होते? विश्वास वाटत नव्हता की असं काही माझ्यामध्ये बदल होईल. अशी मान हलववर किती व्यक्तीने हे केलं? सुरुवातीला कोचचा फोन आला की उचलायचा, ठेवायचा. पण आजच त्याच लेडीज, त्याच व्यक्ती सांगतायत की हे महिनाभर मी केलं. माझ्या कोचला फसवलं मी. मोबाईल चालू करायचा, पालथा घालून ठेवायचा आणि झोपून टाकायचं. नाही केलं. पण सिरियस झाल्या मॅडम, सिरियस झाल्या आणि आज मॅडम काय सांगतायत की 6 महिन्यामध्ये मी जगातली कुठलीच मेडिसिनची गोळी खात नाही. 25 किलो वजन कमी झालं आणि आज सगळ्या गोळ्या बंद केल्यात. जी लेडीज सांगत होती की असह्य जीवन जगत होत्या आणि वेगवेगळे विचार येत होते की परमेश्वरा मला एकदा घेऊन तरी जा. तीच लेडीज काय सांगते, तीच व्यक्ती काय सांगते की आज मी निरोगी जीवन जगते, मेडिकल फ्री आहे, एकही गोळी नाही. हा डिस्क्लेमर आहे. किती व्यक्तींना मंजुषा शिंदे मॅडम सारखं जीवन जगायचंय बरं? तर काय करावं लागेल? मॅडमने एकच सांगितलं की माझ्यासाठी अमृत ठरला, एक ग्लास आहे ना ते अमृत. खरोखर त्यामध्ये काय जादू आहे मी नेहमी सांगतो, काय माहित नाही. पण ते नक्कीच मानवी शरीरासाठी बनलेलं अमृत आहे. म्हणून आज एवढ्या गोळ्या बंद केल्या. आपण कुठले औषध नाही, कुठला आजारावरती दावा नाही करत, कुठला आजार बराही नाही करत. फक्त या ठिकाणी त्यांच्या शरीरातल्या पेशींची गरज पूर्ण झाली. शरीराची कमतरता होती, ती भरून निघली आणि शरीरामधले आजार ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक निघून गेले. आणि आज मॅडम 1 तास जोक आहे काय? किती व्यक्तीने चेक केली स्वतःची एनर्जी? आज नाही केली तर उद्या करा बरं. उद्या एकदा स्वतःची एनर्जी चेक करा 1 तासभर. जोक आहे का? नॉन स्टॉप एक्सरसाइज करणं. जिलेबी वडापाव खाऊन होईल का हे? जिलेबी वडापाव खाल्ल्यावर काय होईल बरं? आजार वाढतील का आजार निघून जातील? काय वाटतं बरं? मॅडमनं काय केलं? सकस आहार जो पेशींना लागतो ते दिला आणि मॅडम सांगतायत आज सगळ्या गोळ्या बंद झाल्या. ती फाईल होती बघा त्यांच्यापाशी, दाखवत होत्या. या ठिकाणी बाप दाखवणं तर श्राद्ध घाल. या ठिकाणी खोटं काहीच नाही. मॅडम अशी काय तुमच्या 1,00,000-2,00,000 रुपये टाकले का तुमच्या अकाउंटला तुमच्या कोचने?
नाही या सर. ठिकाणी आज मला असं वाटतंय आई-वडिलांनी जन्म दिलाय, पण निरोगी आरोग्य, आयुष्य कसं वाढवायचं हे मला माझ्या कोचने शिकवलं सर. आणि माझं बेनिफिट म्हणजे सर माझा पूर्ण चेहरा काळा होता, वांगाने गच्च भरलेला होता. मान सगळी काळी झालेली होती सर, सगळ्या चामखिळा झालेल्या होत्या. पण जसं-जसं वजन कमी झालं, तसं-तसं माझा चेहरा पूर्ण क्लीन झालाय सर. मान सगळी चांगली झाली. मी ब्युटी पार्लरवरती इतका पैसा घालवलाय सर त्या वांगासाठी आणि मानेसाठी. पण आज मला पावडरही लावायची गरज नाही पडत आहे. क्या बात आहे! पाहू शकता कारण नॅचरली याला म्हणतात आतून आंतर्य ब्युटीला जातो ना महिला माझ्या माता भगिनी खूप जातात त्या ब्युटीला आणि वरून 1000-500 काय आहे ते वरून खर्च करतात. मॅडमने सांगितलं खूप खर्च केला होता. कशासाठी? सुंदर दिसायला किती व्यक्तींना आवडतं बरं? प्रत्येकाला आवडतं सुंदर. प्रत्येकाला वाटतं मी सुंदर दिसावं म्हणून आपण वेगवेगळे प्रयोग करतो. महिला माझ्या माता भगिनी तर खूप प्रयोग करतात. खूप त्या ब्युटीला जाऊन खर्च करतात आणि मॅडम नाही केला आणि आज मॅडम सांगतात की मला पावडर लावायची पण गरज वाटत नाही. का? तर तो आतून क्लीन झालाय आतून. आतून क्लीन झालाय बाहेरून नाही. आपण ड्युटीला जातो ते बाह्य बाहेरून. आतून ज्यावेळेस क्लीन होईल ना आतून त्यावेळेस ती खरी तुमची स्किन आहे आणि तो खरा तुमचा चेहरा आहे खरा. ते आपण मुखवटे खोटे मुखवटे लावतो ना ब्युटीला जाऊन खोटे. काय काय करतात मला पण नाही माहिती. आमच्या मॅडमला माहिती आहे. ते खूप पूर्वी करायच्या. तुमच्यासारख्याच आमच्या मॅडम पण लय करायच्या. आता नाही. पण या ठिकाणी अमेझिंग असा तुमच्यामधला झालेला बदल आणि नक्कीच याचं राज तुम्ही सांगितलं. तर मॅडम खूप छान वाटलं आपल्यामधला बदल आणि नक्कीच तो सातत्य. मॅडम मला एक सांगा, आता सगळे आजार निघून गेले. सगळ्या गोळ्या बंद झाल्या. मग तुम्ही हे बंद नका का नाही केले? सगळं बंद करून तुम्ही तर मग तुमच्या मार्गी लागायला पाहिजे होतं, की बाबा झालं आता माझं सगळं. का बरं? काय केलं पाहिजे आता? सर आपण ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये जातो, त्यावेळी आपल्याला माहीत नसतं सर डॉक्टर ॲडमिट करणार आहेत, किती पैसा लागणार आहे. एक वेळ जर ॲडमिट केलं तर माझे 40,000-50,000 लाखा-लाखापर्यंत खर्च होत होता. तर असं मला महिन्यातून कितीतरी वेळा पैसे खर्च करावे लागत होते. पण जर ह्या अमृतामुळं माझं आयुष्य बदललं असेल, माझी लाईफ सगळी चेंज झाली असेल, मी निरोगी झाली असेल, माझं घर आनंदी झालं असेल, तर मला दवाखान्यापेक्षा हे महाग नाही वाटत सर. लाखो रुपये माझे वाचलेले आहेत. ही कोट्यवधीची संपत्ती आहे माझं आरोग्य म्हणजे. तर ही कोट्यवधीची संपत्ती जर जपायची असेल, तर मला माझ्या ज्या शरीराला म्हणजे पाहिजे आहे, ते मला दिलं पाहिजे सर. त्यासाठी मी नक्कीच, हे लाईफस्टाईल नाही सोडू शकत आणि हे अमृत कधीच नक्कीच, सोडणार नाही नक्कीच सर. मॅडम. मी नक्कीच. मी फक्त निरोगी नाही झाले सर. माझा मुलगा डॉक्टर आहे. मुलाने 17 किलो वजन कमी केले. मुलीने 15 किलो कमी केले आणि सरांनी 30 किलो वजन कमी केले सर. सरांचं 102 किलो वजन होतं. अरे वाह! जर माझी अख्खी म्हणजे फॅमिली निरोगी अख्खी झाली, तर मी हे का सोडू? अख्खी फॅमिली क्या बात है! क्लॅपिंग करा मॅडमनं स्वतःचा रिझल्ट अख्खी फॅमिली निरोगी केली. 30 किलो सरांनं वजन कमी केलंय म्हणजे पूर्ण फॅमिली निरोगी आहे. कारण कधी केली मॅडमला कळालं लक्षात आलं, की बाबा या ठिकाणी मी निरोगी झाली, पण माझी पूर्ण फॅमिली ज्यावेळेस निरोगी असेल, त्यावेळेस खरी मी आनंदी राहील. मी मगाशीच सांगितलं, की एका आपल्या घरामध्ये एक पेशंट ज्यावेळेस राहतो ना, तर पूर्ण घर डिस्टर्ब होतं आणि तेच मॅडमच्या लक्षात आलं, की आता मी निरोगी झाले, तर माझी पूर्ण फॅमिली पण निरोगी झाली पाहिजे. तर बिग काँग्रॅच्युलेशन कारण मॅडम तुम्ही पूर्ण तुमच्या फॅमिलीला निरोगी ठेवताय. तर खूप शुभेच्छा तुम्हाला. पुढील तुमचं जीवन असंच आनंदी राहो आणि मेडिकल फ्री राहावा तुम्ही. ह्याच तुम्हाला शुभेच्छा आणि खूप छान वाटलं आपल्याशी बोलून आपला अनुभव. तर नक्कीच सातत्याने आयुष्यभर आपल्या ह्या शरीराला निरोगी ठेवा आणि तुमच्यामुळे कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. हा फक्त आपण म्हणतो ना फिट इंडिया मिशन ही संकल्पना करा, की माझ्यामुळं माझ्यासारखी कुणीही या समाजामध्ये, या जगामध्ये अ, त्रस्त नाही झालं पाहिजे. याच्यासाठी लोकांना मार्गदर्शन करा. तर थँक मॅडम. खूप छान वाटलं आपल्याशी थँक बोलून. यू. मला आज सिस्टमने वर्कआउट करण्याची संधी दिली, माझा अनुभव शेअर करण्याची संधी दिली. त्यामुळं सर मी सगळ्यांचा मनापासून धन्यवाद मानते आणि तुमचंही खूप खूप धन्यवाद आणि माझे